हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच असायला हवं. मी गौरी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आज गेलो होतो आम्ही माझ्या आईच्या घरी. मग तिथून सरकारी दवाखाना खूप जवळ आहे. आज रायाची 9 महिन्याची लस होती, त्याच्यामुळं मी आईकडे गेली होती. मम्मी कामाला गेल्यामुळे मला घरात धुणं आणि भांडी पडलेली होती, म्हणून म्हटलं मम्मी आल्यावर मम्मीला तेवढंच माझा आधार म्हणून मी थोडासा मला वेळ होता रायाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी, म्हणून मी म्हटलं कामं करून घ्यावं पटापटा, म्हणजे तिला आल्यावरती जरा आराम मिळेल. काय होतं ना, ती कामावून आल्यावर करते, त्याच्यामुळं तिला जमत नाही, ती आधीच दमून येते. आणि आता मी केलं म्हटल्यावरती तिला जरा आराम मिळेल म्हणून मी करते. आणि मला आवडतं काम करायला. मला कसलाही कंटाळा येत नाही. मला बरं वाटतं, मी काहीतरी करते आणि तुमच्यासंग शेअर करते, म्हणून मला खूप बरं वाटतं. आणि तिला पण खूप छान वाटेल का, ती कामावून आल्यावर तिला फ्रेश वाटेल का, घरी काहीच कामं नाही म्हटल्यावरती ती आराम करू, तेवढाच माझ्यामुळे तिला आराम करता येईल. आणि मला पण बरं वाटेल का तिने माझ्यामुळं आराम केला. त्याच्यामुळं मी म्हटलं चला, तर तिला थोडीशी मदत पण होईल आणि मला पण बसून राहण्यापेक्षा म्हटलं मग घरातली कामं तरी पटापटा होतील, म्हणजे तोपर्यंत मग रायाचा इंजेक्शनचा टाईम पण होईल. आणि ते आम्हाला सिस्टर फोन करणार होती किती वाजता यायचं म्हणून, आणि सिस्टरचा फोन काय अजून आलेला नव्हता. त्याच्यामुळं म्हटलं चला मग तोपर्यंत फायनली माझी कामे झालेली आहे. आणि आता नर्सचा पण आम्हाला फोन आला होता का ताई या म्हणून, डॉक्टर आलेले आहेत. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही 10 मिनटामधून निघतो घरातून. तर म्हटलं का ही कपडे पण वाळत टाकावं तोपर्यंत आणि रायाचं आवरायला घ्यावं. आणि कसं राया पण आता झोपलेला आहे ना, तोपर्यंत मग त्याची झोप मोड होऊ नये म्हणून तोपर्यंत माझे कपडे सुकत टाकून होतील. आणि मग तो त्याला मी तसं पण आता उठवायलाच लागेल त्याला, कारण की लस महत्त्वाची आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं तो
उठला तरी काही नाही. हे का मी त्याला, तो झोपलेला होता म्हणून तो थोडासा चिडचिड करतो आहे. त्याला मी आता बळबळ उठवलं आहे आणि आता त्याला मी नादवते आहे आणि घेऊन जाते मी दवाखान्यामध्ये. मग बघा त्याला कशी लस दिली. फायनली रायाला लस दिली. तो खूप रडला, पण लस देणं तितकंच गरजेचं होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग, बाय बाय.